कल्पना करा, भारतातील लाखो लोक रोज ज्या गाड्या चालवतात त्या गाड्यांमध्ये एका शहराचा खूप मोठा वाटा आहे. सकाळी तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी ज्या कारमध्ये बसता, रस्त्यावर धावणारी बस असो, ट्रक असो, दुचाकी असो, या सगळ्यांचा संबंध एका शहराशी येतो. आणि म्हणूनच भारतातील एका शहराला डेट्रॉइट ऑफ इंडिया म्हटलं जातं. पण नेमकं हे नाव पिंपरी चिंचवडलाच का मिळालं? नमस्कार मित्रांनो, मी विशाल विठ्ठल आणि स्वागत आहे आपले सॉर्ट आउट या यूट्यूब चॅनलवर. डेट्रॉइट अमेरिकेतील एक शहर एकेकाळी जगाची ऑटोमोबाईल राजधानी म्हणून ओळखलं जायचं. फोर्ड, जनरल मोटार्स, क्रिसलर अशा दिग्गज कंपन्यांनी या शहराला जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. लाखो लोकांना रोजगार मिळाला, हजारो उद्योग उभे राहिले आणि संपूर्ण शहर उद्योगांभोवती विकसित झालं. म्हणून डेट्रॉइट हे नाव फक्त एका शहराचं राहिलं नाही, तर ते औद्योगिक प्रगतीचे एक प्रतीक बनलेलं आहे. आता प्रश्न पडतो, भारतात अशी कुठली जागा आहे जिथे वाहन उद्योगाने संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे? तर उत्तर आहे पिंपरी चिंचवड. आजचं PCMC पाहिलं तर उंच इमारती, रुंद रस्ते, मेट्रो, IT पार्क, मोठ्या मोठ्या कंपन्या. पण काही दशकांपूर्वी इथे चित्र पूर्णपणे वेगळं होतं. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, निगडी ही सगळी लहान गावं होती. शेती हा मुख्य व्यवसाय होता, लोकसंख्या कमी होती आणि उद्योगाची कल्पनाही नव्हती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने देशात औद्योगिकरणाला चालना देण्याचा निर्णय घेतला. पुण्याजवळील हा भाग वाहतुकीसाठी सोयीचा होता, मुंबईशी संपर्क होता, जमीन उपलब्ध होती आणि कुशल मनुष्यबळ तयार होऊ लागलं होतं. या काळात हिंदुस्तान अँटीबायोटिक सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी येथे पाया रोवायला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना करण्यात आली आणि पिंपरी चिंचवडमध्ये उद्योगांची एकामागून एक लाट आली. यानंतर देशातील मोठ्या मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांनी या भागाकडे लक्ष दिले. टाटा मोटर्सने उत्पादन सुरू केले, बजाज ऑटोने आकुर्डीत आपला विस्तार केला, मर्सिडीज बेन्झनेही आपला कारखाना या परिसरात उभारला. फोर्स मोटार्स, SKF, KSB, थर्मॅक्स आणि अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली. फक्त मोठे उद्योगच नाही, तर त्याभोवती हजारो लघु उद्योग उभे राहिले. एखाद्या कारचा प्रत्येक भाग एका कंपनी तयार होत नाही. इंजिन एका ठिकाणी, ब्रेक दुसऱ्या ठिकाणी, वायरिंग तिसऱ्या ठिकाणी, सीट चौथ्या ठिकाणी आणि अशा हजारो छोट्या छोट्या उद्योगांनी पिंपरी चिंचवडला एक विशाल औद्योगिक साखळी दिली. याचा सर्वात मोठा फायदा झाला तो रोजगाराला. महाराष्ट्रातीलच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये लोक कामाच्या शोधात पिंपरी चिंचवडमध्ये येऊ लागले. हजारो कुटुंबियांनी येथे स्थानिक होण्याचा निर्णय घेतला. नवीन शाळा उभ्या राहिल्या, महाविद्यालय सुरू झाली, रुग्णालय वाढली, गृह प्रकल्प आले, बाजारपेठा तयार झाल्या आणि पाहता पाहता या छोट्याशा गावाचं रूपांतर आधुनिक औद्योगिक शहरात झालं. आज जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये फिरलात तर तुम्हाला फक्त कारखाने दिसणार नाहीत, तुम्हाला त्याभोवती उभी राहिलेली संपूर्ण अर्थव्यवस्था दिसेल. ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शिक्षण, आरोग्य, रिअल इस्टेट प्रत्येक क्षेत्राला या उद्योगांनी चालना दिलेली आहे. एका कारखान्यामुळे फक्त कामगारालाच रोजगार मिळत नाही, तर त्याच्या अवतीभोवती शेकडो व्यवसाय जन्म घेतात. म्हणूनच पिंपरी चिंचवडची तुलना डेट्रॉइटशी केली जाते, कारण दोन्ही शहरांनी वाहन उद्योगाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. जसं डेट्रॉइट अमेरिकेसाठी महत्त्वाचं आहे, तसंच पिंपरी चिंचवड भारतासाठी ऑटोमोबाईल उत्पादनाचं एक मोठं केंद्र ठरलेलं आहे. पण काळ बदलतो आणि उद्योगही बदलतात. आज जग इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करत आहे, ऑटोमेशन वाढत आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI उत्पादन प्रक्रियेत प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड समोर नवीन संधीही आहे आणि नवीन आव्हाने सुद्धा. EV उत्पादन, संशोधन, आधुनिक उत्पादन, तंत्रज्ञान आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर हे शहर आघाडी घेत राहिलं तर डेट्रॉइट ऑफ इंडिया ही ओळख अनेक दशकांपर्यंत कायम राखू शकतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी कार, एखादी बस, ट्रक किंवा दुचाकी पाहाल तेव्हा एकदा नक्की विचार करा, कदाचित तिच्या निर्मितीमध्ये पिंपरी चिंचवडचा काही ना काही वाटा असेलच. तुम्हाला काय वाटतं, पुढील 20 वर्षातही पिंपरी चिंचवड डेट्रॉइट ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाईल का, की आता दुसरं एखादं नवीन शहर ही जागा घेईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्व आणि अभ्यासपूर्व व्हिडिओसाठी सॉर्ट आउट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.